जे आपल्याला विसरलेत त्यांना पद्धतशीरपणे विसरता आलं पाहिजे. कारण आयुष्य जगताना तेवढं कठोर होता आलं पाहिजे. कारण नात्याच्या गर्दीमध्ये माणूस स्वतःला कधी विसरतो हे त्याचं त्यालाच कळत नाही. आणि मग आपल्याला कळतं की अरे, ज्याच्यासाठी आपण इतका वेळ दिला, ज्यांच्यासाठी इतक्या भावना ओतल्या, ज्यांच्यासाठी आपण स्वतःला मागं ठेवलं, ते तर आपल्याला पद्धतशीरपणे विसरलेत. दुःख या गोष्टीचं नसतं की ते आपल्याला विसरलेत. पण वेदना ह्या गोष्टीच्या असतात की आपण अजूनही त्याच आपुलकीने त्यांच्यासाठी जिवंत आहोत. खरं तर आयुष्य आपल्याला कठोर बनवत नाही, माणसंच आपल्याला कठोर बनवतात. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की जिथं आपली किंमत नाही तिथं आपण थांबू नये आणि जिथं आपली आठवण नाही तिथं स्वतःला विसरू नये. म्हणून आयुष्य जगताना थोडं कठोर होता आलं पाहिजे. स्वतःसाठी, स्वतःच्या मनासाठी, स्वतःच्या शांततेसाठी. कारण सतत अपेक्षेच्या ओझ्याखाली जगणं, सतत फोन उचलणं, सतत समजून घेणं आणि सतत माफ करणं, असं करत राहिलो तर एक दिवस आपण आतून रिकामी होऊ. म्हणून स्वतःच्या शांततेसाठी काही वेळेला कठोर होणं गरजेचं असतं. नाही का?